चलो, तो क्या करने का है अभी? तो अभी अपना क्या चालू था? डेरिवेटिव. ठीक आहे. तो डेरिवेटिव्ह मध्ये काय काय बघितलंय? फंक्शन अँड देअर डेरिव्हेटिव्ह. सेकंड पार्ट काय बघितला मग ऍप्लिकेशन्स मध्ये? सेकंड पार्ट ऍप्लिकेशन चालू झाला, त्यातलं फर्स्ट काय बघितलं? डेरिव्हेटिव्ह विथ स्लोप. त्यातलं फर्स्ट आपण काय बघितलं? डेरिव्हेटिव्ह विथ स्लोप. मग डेरिव्हेटिव्ह विथ स्लोप याचा यूज करून काय काय बघितलं? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम इज व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम इज व्हेलॉसिटी. Derivative of velocity with respect to time is acceleration. Derivative of charge with respect to time is current. And derivative of volume with respect to time is flow rate. Derivative of volume with respect to time is flow rate. हे सर्व बघितले, याचे ऍप्लिकेशन्स पण बघितले, खूप सारे न्यूमेरिकल्स केले, बरोबर? ठीक आहे. आता काय करू? काही रेटचे न्यूमेरिकल्स आहेत. आता काय करू? काही रेटचे न्यूमेरिकल्स आहेत. रेटचे न्यूमेरिकल्स म्हणजे काय? चला बघू आपण. रेटचे न्यूमेरिकल्स म्हणजे काय? बर, लेक्चर संध्याकाळी व्हायले, त्यामुळे दुपारी बसून जे नेट तुम्ही संपवायचा, दुपारी झोपताना ते नेट युट्यूबवरचे व्हिडिओ बघून बघून नेट फुल संपून जायचं तुमचं. मग संध्याकाळीच्या लेक्चरसाठी 500 MB जपून ठेवायचे. 300च लागतात आपल्या लेक्चरला. आपलं लेक्चर एकदम कमी MBs मध्ये होत आहे, नाहीतर मग संपून टाकाल सगळं नेट. कळतं ना? नेट जपून ठेवा उद्यापासून. त्याचं शिल्लक राहिले व्हिडिओ बघू असं करू नका. चलो, मग हे फर्स्ट ऍप्लिकेशन झाले. त्याच्यानंतर काय? समजा असं काहीतरी एक न्यूमरिकल आहे. कसं न्यूमरिकल आहे बघा, एकदम इंटरेस्टिंग आहे हा पण पार्ट. बा, एक पॉन्ड आहे, तळ आहे, आणि त्याच्यावर वॉटरचा लेअर आहे. वॉटर सरफेस आहे, वरचा जे वॉटरचा सरफेस आहे ते, त्याच्याविषयी मी बोलालो. मग पॉन्ड वर काय केलं मी? एक छोटा स्टोन घेतला आणि पॉन्ड मध्ये थ्रो केला. एक स्टोन घेतला आणि पॉन्ड मध्ये काय केला? थ्रो केला. मग स्टोन गेला पाण्याच्या खाली. मग स्टोन पाण्याच्या खाली गेला की पाण्याच्या वरच्या सरफेसवर असे रिपल्स तयार झाले, वेव्स तयार झाल्या. मग वेव्स कुठल्या फॉर्म मध्ये तयार झाल्या? दगड टाकला की वेव्ह तयार झाली सर्क्युलर फॉर्म मध्ये, आणि ते सर्कल मोठा मोठा होत चालला. दगड टाकला की एक सर्कल तयार झाला, सर्क्युलर फॉर्म मध्ये वेव्ह तयार होती ऍक्च्युली ती. आणि ती वेव्ह ऑल डायरेक्शन मध्ये वेव्ह पळाली ती. मग ती कोणती वेव्ह आहे? सर्क्युलर वेव्ह आहे, बरोबर? ठीक आहे. मग त्या सर्क्युलर वेव्हचा बोलतो रितेश. मग ती सर्क्युलर जी वेव्ह आहे, त्या सर्क्युलर वेव्हची रेडियस कशी वाढाली ते आपल्याला दिले. मग रेडियस वाढण्याचा रेट किती असते? ते असते dr/dt. जे सर्क्युलर वेव्ह तयार झाली, त्या सर्क्युलर वेव्हची रेडियस वाढण्याचा रेट किती असते? ते रेट असते dr/dt. dr/dt आणखीन मिनिंग काय? dr/dt आणखीन मिनिंग काय? हे डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे कोण आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण याला असं पण म्हणता येते रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे रेडियस किती चेंज झाली? dr म्हणजे चेंज इन रेडियस असते, आणि dt म्हणजे चेंज इन टाइम. dr म्हणजे चेंज इन रेडियस, dt म्हणजे चेंज इन टाइम. म्हणजे किती रेडियस चेंज झाली, किती टाइम मध्ये. मग समजा ही असं असेल 2 सेंटीमीटर पर सेकंड. बा व्यवस्थित. आता कन्सेप्ट नवीन बघालो, नवीन कन्सेप्ट बघताना एकदम व्यवस्थित कन्सन्ट्रेट करा. नवीन कन्सेप्ट बघताना एकदम जरा कन्सन्ट्रेट करा. मग मी काय बोलालो? dr/dt इज 2 सेंटीमीटर पर सेकंड. आपण काय केलं? पॉन्ड मध्ये एक स्टोन थ्रो केलाय,
पॉन्ड मध्ये असा स्टोन थ्रो केला, त्याचे सर्क्युलर फॉर्म मध्ये वेव्ह तयार झाली आणि वेव्ह अशी मोठी होत चालली. पॉन्ड मध्ये असा स्टोन थ्रो केला, इथं सर्क्युलर फॉर्म मध्ये वेव्ह तयार झाली आणि अशी वेव्ह वाढत चालली, मोठी होत चालली. मग dr by dt इज गिवन ॲज 2 सेंटीमीटर पर सेकंड. ती जी रेडियस आहे, ती जी सर्क्युलर वेव्ह तयार झाली, त्या सर्क्युलर वेव्हची रेडियस किती आहे, त्या रेडियसचा चेंज होण्याचा रेट काय दिलेला आहे, त्याला dr by dt म्हणायचं. ते पण डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज 2 सेंटीमीटर पर सेकंड. याचा अर्थ काय, रेडियस चेंज होते 2 सेंटीमीटरनं पर सेकंड. रेडियस चेंज होते 2 सेंटीमीटरनं पर सेकंड. म्हणजे एका सेंटीमीटर मध्ये एका सेकंदात रेडियस कितीनं वाढाली, 2 सेंटीमीटरनं. याचा मिनिंग काय, एका सेकंड मध्ये रेडियस कितीने इन्क्रीज झाली, 2 सेंटीमीटर. 1 सेकंड झाला की रेडियस झाली 2, 2 सेकंड झाला की रेडियस झाली 4, 3 सेकंड झाले की रेडियस झाली 6, 4 सेकंड झाले की रेडियस झाली 8, 5 सेकंड झाली की रेडियस झाली 10. म्हणजे प्रत्येक सेकंदाला रेडियस इज इन्क्रीजिंग बाय 2 सेंटीमीटर्स. प्रत्येक सेकंदाला रेडियस इज इन्क्रीजिंग बाय हाऊ मेनी सेंटीमीटर्स, 2 सेंटीमीटर. 1 सेकंड झाला की 2 सेंटीमीटर वाढणार. आणखीन 1 सेकंड झाला की पहिले 2 आणि आणखीन एक 2, 4. आणखीन 1 सेकंड झाला की पहिले 2, दुसरे 2 आणि तिसरे 2, 6 सेंटीमीटर होणार रेडियस. मग dr by dt कोण असतंय, dr by dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे रेडियसचा. पण त्याला आणखीन असं पण बोलता येते, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याला आपल्याला असं पण म्हणता येते, काय म्हणता येते, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे रेडियस कशी वाढाली, रेडियस वाढण्याचा रेट. म्हणजे एका सेकंदात रेडियस 2 सेंटीमीटर वाढाली, पुढच्या सेकंदात आणखीन 2 न वाढणार, त्याच्या पुढच्या सेकंदात आणखीन 2 न वाढणार. मग प्रत्येक सेकंदाला रेडियस इज इन्क्रीजिंग बाय 2 सेंटीमीटर्स. प्रत्येक सेकंदाला रेडियस इज इन्क्रीजिंग बाय 2 सेंटीमीटर्स. मग रेडियसच्या वाढण्याच्या रेटला, रेडियसच्या इन्क्रीज होण्याच्या रेटला पण आपण काय बोलतोय, डेरिव्हेटिव्ह फॉर्मॅट मध्येच लिहायचं त्याला पण. मग dr by dt म्हणजे काय, रेडियस वाढण्याचा रेट मायनस असला तर कमी होण्याचा रेट. dr by dt म्हणजे हे काय, रेडियस किती कशी वाढाली त्याचा रेट आहे. कळतंय? नंतर सांगतो रितेश, तुझा क्वेश्चनचा आन्सर मी नंतर सांगतो, कारण कन्सेप्ट जरा डीप चालू आहे. आपण आता आपला सब्जेक्ट चेंज करायला नको. ओके, चला मग क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. थोडंसं डिफरंट आहे, थोडंसं डिफरंट आहे, पण तुम्हाला कळेल. कन्सन्ट्रेट करा. पण नवीन कन्सेप्ट चालू झाली, कन्सन्ट्रेट करा, कळणार. चलो लिहा. rate of change of circular wave, rate of change of circular wave on water surface rate of change of circular waves radius on water surface rate of change of circular waves radius on water surface is 2 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे हे जे मी लिहिले वरपासून खालीपर्यंत ते dr by dt आहे. dr by dt चा डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम असं पण रीड करतात त्याला. dr by dt ला डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम असं पण रीड करतात आणि त्याला असं पण रीड करतात, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याला असं पण रीड करतात, रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे किती रेडियस चेंज झाली पर सेकंड, किती रेडियस चेंज झाली पर सेकंड. dr by dt चा मिनिंग काय, dr by dt चा पहिला तर मिनिंग झाला डेरिव्हेटिव्ह, दुसरा मिनिंग ते स्लोप, आणि आणखीन एक मिनिंग dr by dt चं काय, किती रेडियस चेंज झाली पर सेकंड, दॅट इज dr by dt. कळलं? ठीक आहे.
चला लिहून घ्या इथपर्यंत. फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया with respect to टाइम. चला क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या, मी आन्सर सांगतो. चला क्वेश्चन लिहून घ्या. आन्सर कसं काढायचं सांगतो. एकदम सोपं आहे, काही नाही. फक्त कन्सेप्ट जरा वेगळे, थोडंसं लक्ष द्या एका क्वेश्चन साठी, बाकी सगळं कळतंय. चलो झालं का रे? झालं लिहून की मला सांगा. आज कोण कोण नाही? शिवभक्ती नाही वाटत आज. चलो वा, आता व्यवस्थित बोलतो बघा, व्यवस्थित समोर लक्ष द्या, एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आता. चलो ए इधर. मग हे dr बाय dt कोण आहे? dr बाय dt परत परत मी बोलालो कारण नवीन गोष्ट चालू आहे. dr बाय dt कोण आहे? ते डेरिव्हेटिव्ह पण आहे, बरोबर. ते स्लोप पण आहे, बरोबर. आता काय बघालो, dr बाय dt म्हणजे आणखीन काय असते? रेडियसचा चेंज होण्याचा रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे कितीनं रेडियस वाढाली पर सेकंडला? एका सेकंडला 2 सेंटीमीटरनं वाढाली, म्हणून प्लस आला. कमी होत असली तर मायनस येते. इफ रेडियस इज डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स विथ टाइम रेडियस इज डिक्रीजिंग, म्हणजे श्रिंक व्हायला. असं कधी होतंय का? होते ना. फुगा आहे, बलून आहे, त्याच्यात मी हवा मारली, बलून फुगले. बलून आहे, त्याच्यात मी हवा मारली, बलून काय झाला? बल्ब झाला, मोठा होऊन बसलाय. आणि त्याला सोडून दिला हवा त्याच्यातली, मग फस. मग रेडियसचा कमी होण्याचा रेट असला तर मायनस येते. इफ रेडियस इज डिक्रीजिंग then this comes as minus. If radius is increasing then this is plus. This is what this is rate of change of radius. Rate of change of radius म्हणजे रेडियस चेंज होण्याचा रेट. कळते ना? आता व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. dr by dt is what? Rate of change of radius. रेडियस कशी चेंज व्हायली त्याचा रेट आहे ते. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे? वी वॉन्ट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. आपल्याला पाहिजे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. म्हणजे एरिया कितीने चेंज झाला? रेडियस वाढाली, बरोबर आहे. रेडियस इन्क्रीज झाली, बरोबर आहे. पण रेडियस वाढल्यामुळे एरिया वाढणार नाही का? त्या सर्कलचा वाढणार ना. मग एरिया कितीने वाढाला पर सेकंड? रेडियस वाढाली, कितीने वाढाली दॅट आय नो. बट whenever radius is going to increase, area is also going to increase. So at what rate area is increasing, that I want. Rate of change of area. म्हणजे काय काढायचं? एरियाचा चेंज होण्याचा रेट आय वॉन्ट टू फाइंड आउट. आणि दिलंय का आपल्याला? ठीक आहे. रेडियस कशी चेंज झाली? रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. आता हे जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली, याला मी ब्रॅकेट टाकलो, याला मी ब्रॅकेट टाकलो. जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली आहे. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस किती आहे? ही आहे. आणि फाइंड आउट काय करायचं? फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काढायचं आहे. ठीक आहे, सोपं असतं, एकदम सोपं असते बा.
मग एरिया आणि रेडियस यांचं काय रिलेशन आहे का? एरिया सर्कल आहे ना, हे सर्कलचा एरिया आणि रेडियस यांचं काय रिलेशन आहे का? हा ते पहिलं लिहायचं. मला माहिती आहे रिलेशन काय आहे. रिलेशन सोपं आहे. काय? एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू हाऊ मच? एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्क्युलर वेव्ह इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. मग एरियाचा रेट काढायचा, डेरिव्हेटिव्ह मारायचा दोन्ही बाजूला. डी ए डिवायडेड बाय डी आर विथ रिस्पेक्ट टू आर डेरिव्हेटिव्ह घेतला. एरियाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू रेडियस घेतला. मग पाय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऍज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला होता 2x. टाइम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला होता 2 इंटू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला तर मग आता आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल बरं? एक्स स्क्वेअरचा 2x, टी स्क्वेअरचा 2t, आर स्क्वेअरचा 2r. मग आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर चालू आहे. डेरिव्हेटिव्ह आपण ए चा घ्यालो, बट विथ रिस्पेक्ट टू काय चालू आहे? विथ रिस्पेक्ट टू खालचा असते आणि विथ रिस्पेक्ट टू असते. पण डेरिव्हेटिव्ह ए चा घ्यालो, पण विथ रिस्पेक्ट टू काय घ्यालो? आर. मग पाय ऍज इट इज आणि आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येते? 2r. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x लिहिला, टी स्क्वेअरचा 2t, आर स्क्वेअरचा 2r लिहिला. अच्छा आहे, कळतं ना? इथे जे व्हेरिएबल आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेता येते आपल्याला. हा व्हेरिएबल आर आहे, मग डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू आर. चलो, मग काय केला? हे जे डी आर आहे त्याला पलीकडे पाठवला. मग डी ए इज इक्वल टू 2 पाय आर. डी ए इज इक्वल टू 2 पाय आर इंटू डी आर. ओके, थोडासा क्वेश्चन चेंज केलाय मी. काय केलाय मी नंतर सांगतो. थोडासा क्वेश्चन चेंज केलाय, काय चेंज केलाय नंतर सांगतो. पहिला इथपर्यंत बघा, हे कळतंय का बघा. चलो इधर. रिलेशन बिटवीन एरिया ऑफ द वेव अँड रेडियस इज दिस. सर्क्युलर आहे, सर्कलचा एरिया इथे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू रेडियस इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r. डी आर त्या बाजूला पाठवला, 2 पाय आर डी आर. ठीक आहे, ओके. मग दोन्ही बाजूला मी डिवाइड केला डीटी न. करता येते डिव्हिजन. दोन्ही बाजूला हे जे खालचा डीटी दिसाला ना, डीटीचा मिनिंग काय असते? चेंज इन टाइम. समजा 5 सेकंद आहेत, 6 सेकंड झाले, म्हणजे चेंज इन टाइम किती झाला? 1 सेकंड. ते डीटी आहे. डीटी म्हणजे चेंज इन टाइम. समजा 5 सेकंड झाले आता आणि 5.5 सेकंड झाले. आतापर्यंत 5 सेकंड झाले होते, आणखीन थोड्या वेळाने 5.5 सेकंड झाले. आतापर्यंत 5 सेकंड झाले होते, आणखीन थोड्या वेळाने 5.5 सेकंड झाले. मग डीटी किती येणार? 0.5 सेकंड. डीटी म्हणजे चेंज इन टाइम. डी आर म्हणजे चेंज इन रेडियस. समजा रेडियस होती 2 सेंटीमीटर, झाली 3 सेंटीमीटर, म्हणजे डी आर किती आला? 1 सेंटीमीटर. डी आर म्हणजे काय? चेंज इन रेडियस. रेडियस होती 2 सेंटीमीटर, झाली 3 सेंटीमीटर, म्हणजे चेंज इन रेडियस इज हाऊ मच? डी आर किती? 1 सेंटीमीटर. मग दोन्ही बाजूला बाय तिकडे, दोन्ही बाजूला ऑन दिस साइड ऑल्सो आणि ऑन दिस साइड ऑल्सो वी विल डिवाइड विथ डीटी. दोन्ही बाजूला डीटी ने डिवाइड केला. मग इकडे पण डीटी ने डिवाइड केला. या बाजूला पण डीटी ने डिवाइड केलं. डिवायडेड बाय डीटी ऑन दिस साइड, डिवायडेड बाय डीटी ऑन दिस साइड. मग आता याच्यात व्हॅल्यूज ठेवायचे, आन्सर काढायचा. डी आर बाय डीटी किती दिला? 2. पुट करा. आर किती दिला? ते आर नव्हता म्हणून इथे लिहिला होता. आर किती दिला? 4. ते पुट करा. आणि 2 पाहिजे, कॉन्स्टंट आहे, ते पुट केला की आपल्याला डीए बाय डीटी फाइंड आउट करता येते. ओके, चलो क्वेश्चन लिहून घेतला.
क्वेश्चन मध्ये थोडासा चेंज करा हा, आणि हे इथपर्यंत लिहून घ्या. ही पहिली स्टेप आहे. दिस इज फर्स्ट स्टेप, आणि त्याच्या खाली हे असं सगळं लिहून घ्या. परत एकदा मी एक्सप्लेन करतो. पहिलं काम करा, लिहून घ्या. चलो. सॉरी, आ रहा है वॉइस आ रहा है. ठीक आहे, म्यूट झाला होता. बा परत बोलालो मी. मी परत बोलालो काय. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस मीन्स dr बाय dt. पाठ करून ठेवायचं. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस मीन्स dr बाय dt. रेटचा मिनिंग काय. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस याचा मिनिंग काय. रेटचा मिनिंग काय, किती रेटने चेंज व्हायला, किती पटापट चेंज व्हायला. पर सेकंड रेडियस किती चेंज झाली. सो रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस इज पर सेकंड रेडियस किती चेंज झाली. सो dr बाय dt इज रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया dA by dt. रेट ऑफ चेंज ऑफ वॉल्यूम dV by dt. रेट ऑफ चेंज ऑफ mass dm by dt. But rate of change of radius is given. Rate of change of area we have to find out. बरं, कधीचा फाइंड आउट करायचा आहे. फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेन रेडियस इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. बा सरफेस आहे वॉटरचा. ऐका, सरफेस आहे वॉटरचा, त्याच्यावर आपण स्टोन टाकला. मग रेडियस वाढत 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 चालली. रेडियस वाढत वाढत चालली. काही वेळानं रेडियस झाली 4 सेंटीमीटर. ठीक आहे. On the surface of water we have thrown a stone, and because of stone circular wave is generated and radius is increasing, and after some time radius has become 4 centimeter. मग ज्यावेळी रेडियस 4 झाली, ज्यावेळी रेडियस 4 सेंटीमीटर झाली, त्यावेळचा रेडियस वाढण्याचा, त्यावेळचा रेडियस चेंज होण्याचा रेट फाइंड आउट करायचा. ज्यावेळी रेडियस 4 सेंटीमीटर झाली, त्यावेळेचा रेडियसचा चेंज होण्याचा रेट फाइंड आउट करायचा आहे. कळतंय. बरं, dr by dt is given and dA by dt we have to find out. So what is area? Area is pi r square. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू रेडियस. डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू रेडियस इज इक्वल टू पाय ऍज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आला होता. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t आला. तर आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r आला. मग dr ला त्या बाजूला शिफ्ट केला 2 पाय r, आणि खालचा dr तिकडे शिफ्ट केला. dt ने डिवाइड केला, इकडे पण dt ने डिवाइड केला. ठीक आहे. मग वी हॅव टू फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. वी हॅव टू फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. मग काय आहे, व्हॅल्यूज टाका. 2 चा 2, पाय काय, पायच ठेवा त्याला.
हा रेडियस किती झाली आता कधी काढायचं आहे वी हॅव टू फाइंड आउट रेट ऑफ चेंज ऑफ एरिया व्हेन रेडियस इज 4 मग रेडियसची व्हॅल्यू किती ठेवायची आहे रेडियसची व्हॅल्यू ठेवायची आहे 4 मग रेडियसची व्हॅल्यू ठेवली 4 रेडियसची व्हॅल्यू किती ठेवली 4 इनटू dr बाय dt किती आहे 2 मग हे ठेवला 2 हे रेडियस किती आहे 4 सगळं सेंटीमीटर मध्ये आहे मग किती आहे 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आन्सर काय आहे 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 पाय आता रेडियस मधला 1 सेंटीमीटर आणि हे dr बाय dt मधला 1 सेंटीमीटर या रेडियस मध्ये 1 सेंटीमीटर आहे ना रेडियस सेंटीमीटर आहे आणि dr बाय dt मधला 1 सेंटीमीटर दोन्ही सेंटीमीटर म्हणून किती आहे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड ठीक आहे कळते काय थोडं थोडं बा हे काय न्यूमरिकल कळते का बा हे न्यूमरिकल कळते का बा कळाले चांगली गोष्ट आहे बा कळते का बा चलो बोलो बाकी लोग बोलो समझ रहा है नहीं समझ रहा है बोलो चला शिवम काय समजते नाही आदिती चला एकदा कंप्लीट लिहून घ्या हे ही डीटीने डिवाइड केला याला काय केला दोन्ही बाजूला रितेशचे डाऊट आहे याला काय केला दोन्ही बाजूला इकडे डीटीने डिवाइड केला या बाजूला पण डीटीने डिवाइड केला डीटीने डिवाइड केला डीटीने डिवाइड केला मग याच्यापासून हे तयार झालं आणखीन कोणाला काय डाऊट आहे का विचारा कोणता स्टेप कळायला नाही काय असं काय डाऊट आहे बघा काय डाऊट आहे बोला बघा पायची व्हॅल्यू ठेवला तरी चालते पायची व्हॅल्यू 3.14 ठेवा पायची व्हॅल्यू 22/7 ठेवला तरी चालते नाही ठेवला ऑप्शन प्रमाणे आपल्याला डिसाईड करायला लागते ऑप्शन मध्ये पाय आहे तर पाय ठेवायला लागणार ऑप्शन मध्ये फक्त हे मल्टिप्लाय करून ठेवलाय तर मल्टिप्लाय करायला लागणार ठीक आहे व्हॅल्यू ठेवला तरी नो प्रॉब्लेम चला आणखीन काय डाऊट्स आहेत का विचारायच्यावर याच्या रिगार्डिंग आणखीन काय डाऊट्स आहेत का बघा काय नाही ओके चला रिपीट कोणाला पाहिजे असेल तर सांगा रिपीट एक्सप्लेनेशन कोणाला पाहिजे असेल तर सांगा नेक्स्ट न्यूमरिकल करू आता थोडं जरी कळालं असलं तरी नो प्रॉब्लेम न्यूमरिकल्स होतील तसं आणखीन कळतंय बरं रिपीट नको आहे तर नो प्रॉब्लेम कारण खूप वेळ रिपीट झालं तरी बोर होत आहे मेन काय एरिया किती आहे सर्कलचा पाय आर स्क्वेअर इकडे डेरिव्हेटिव्ह घेतला की पायचा पाय आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2r इकडला dr तिकडे सोडला dt ने डिवाइड केला हे माहिती आहे dr बाय dt पुट केला आन्सर काढला मग एरिया चेंज होण्याचा रेट किती आहे इतका मग ज्यावेळी रेडियस वाढाली पाण्यात आपण दगड टाकला आणि रेडियस वाढाली म्हणजे एरिया पण वाढणार मग रेडियस इन्क्रीज किती व्हायली पर सेकंडला रेडियस वाढाली 2 सेंटीमीटरनं पर सेकंडला रेडियस वाढाली 2 सेंटीमीटरनं आणि एरिया कितीनं वाढाला एरिया इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 16 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड म्हणजे एका सेकंदात एवढा एरिया वाढाला कधी वेन रेडियस इज दिस मच कळते ना रेडियस सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर झाली त्यावेळी एवढा फास्ट एरिया वाढाला सर्कलची रेडियस 10 सेंटीमीटर असली तर एरिया वाढण्याचा रेट वेगळा सर्कलची जी रेडियस आहे ती कमी असली 2 सेंटीमीटर असली तर एरिया वाढण्याचा रेट वेगळा हे आर मग तिथं टाकायला लागेल 2 आर जर 10 असला तर आर 10 टाकायला लागेल आर जर रेडियस झाला असला 15 तर हे 15 टाकायला लागेल आर जर 2 असला तर हे इथं आर 2 टाकावं लागणार मग आता रेडियस 4 आहे म्हणून मी रेडियस किती टाकली 4 टाकली कळतंय चलो कंप्लीट करा आणखीन एक्झाम्पल करू कळत जाईल आणखीन एक एक्झाम्पल करू कळते मग आज पण करू उद्या पण करू
चलो झाला बा. तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारतो, तुम्हाला येते का बा. आतापर्यंत झालेल्या याच्यावर एक क्वेश्चन विचारतो, तुम्हाला येते का बा. मला काय पाहिजे, आय वॉन्ट रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time. हे कोण आहे मला सांगा. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑफलाईन तर खूप मजा येणार रे. ऑफलाईन मी आणखीन जोक्स तर तुम्ही माझे ऐकलेच नाहीत. जोक्स ऐकले तर वर्गात हसून रडणार तुम्ही. आता ह्या ऑनलाईन मध्ये जोक्स करता येणार झाले. जोक्स तर केले तर असं रडाल वर्गात. ऑफलाईन मध्ये तर खूप मजा येणार. करू चालू आपण, लवकर चालू करू. ये बोलो क्या है, ये बोलो क्या है, क्या बात है. सगळ्यांना यायलंय. तुम्ही जरा हुशार झालाच वाटाले पण मला. चलो हे कोण आलंय.